विनय प्रकाश दीप योजना 100% यशस्वी. झेडपीच्या सर्व शाळा आता प्रकाशमय होणार. शिक्षण सभापती शीतल यादव यांची माहिती. जेवण म्हणजे फक्त पोट भरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये पुरेसा प्रकाश नसल्यामुळे विद्यार्थ्यांना वाचन करताना, अभ्यास करताना या काही अडचणी येत होत्या. तर त्या अडचणी दूर करण्यासाठी आता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विनय प्रकाश दीप योजना राबवली असून ती 100% यशस्वी झाली आहे. या योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व 1955 शाळांमधील 8239 वर्गखोल्यांमध्ये प्रत्येकी 2 ट्यूबलाईट बसवून सर्व शाळा प्रकाशमय करण्यात आल्या आहेत. अशी महत्त्वपूर्ण माहिती शिक्षण सभापती शीतल यादव यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेत दिली. विनय प्रकाश दीप योजना ही आम्ही 15 दिवसात मीटिंग होती, त्यामध्ये आम्ही सांगितलं होतं की 15 ऑगस्टच्या आत आम्हाला ही विनय प्रकाश दीप योजना ही पूर्ण करायची आहे. आणि सर्व शिक्षक, आमचे सगळे गट शिक्षण अधिकारी सर्वांनी त्याच्यावर, सगळ्या जिल्हा परिषदचे आमचे सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष असतील, सर्व समितीचे सभापती आमचे, तसेच डॉक्टर जास्मिन मॅडम असतील, शिक्षण अधिकारी मॅडम, आमचे सर्व शिक्षण समितीचे सर्व सदस्य आहेत, सर्वांनी मिळून ही योजना 100% चांगली पूर्ण केली. यावेळी बोलताना शिक्षण सभापती म्हणाल्या की जिल्हा परिषदेच्या शाळांमधील वर्गखोल्यांमध्ये पुरेसा प्रकाश नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. चांगल्या आणि प्रसन्न वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावं, तसंच केवळ अपुऱ्या प्रकाशामुळे कोणत्याही विद्यार्थ्याच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये या उद्देशाने विनय प्रकाश दीप योजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शिक्षणासाठी घेतलेल्या या प्रयत्नांचा सकारात्मक परिणाम आज प्रत्यक्ष पाहायला मिळत असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आखलेली ही योजना पूर्णतः सफल झाल्याचं समाधान त्यांनी व्यक्त केलं. ही योजना यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षा शिल्पा खोत, उपाध्यक्ष तानाजी पाटील, सर्व सन्माननीय पदाधिकारी, शिक्षण समितीचे सर्व सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर जस्मिन, शिक्षणाधिकारी मीना शेटकर, सर्व गट शिक्षणाधिकारी, केंद्रप्रमुख आणि शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले. या सर्वांचे आभार यावेळी शिक्षण सभापती शीतल यादव यांनी मानलेत. यावेळी जिल्हा परिषद शिक्षण समितीचे सदस्य एकनाथ पाटील, अमरसिंह चव्हाण, भगवान पाटील, रेखाताई मुगडे, उत्तरा शिंदे, सानिका आवाडे, शुभांगी कुंभार, माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांच्यासह शिक्षण विभागातील अधिकारी आणि सदस्य उपस्थित होते. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.